स्वागत आहे आपलं द व्हायरल फोक्समध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत सचिन बाळासाहेब सूर्यवंशी, जे आहेत कोल्हापूर सॉकर सिटीचे निर्माता, ज्यांना रिसेंटलीच त्या डॉक्युमेंटरीसाठी फिल्मफेअर हा अवॉर्ड मिळालेला आहे. तर सचिन सर, कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. तुम्ही कोल्हापूरचं नाव म्हणजे देशभरात प्रसिद्ध केला. आणि कोल्हापूर सिटी ही फुटबॉलसाठी फेमस तर आहेच, पण ते खूप कमी लोकांना माहीत होतं. तुमच्या सॉकर सिटीमुळे आज फक्त इंडियात नाही तर जगभरात आपल्या कोल्हापूरची एक फुटबॉल प्रेमी शहर म्हणून अशी ओळख झालेली आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय, म्हणजे एवढा फिल्मफेअर मिळाला तुम्हाला, तुम्ही एवढं त्याच्यावेळी राबला असाल, तर कसं फील होतंय तुम्हाला? चांगलं हे म्हणजे पहिलं चांगलं वाटतं की आपल्याकडे जो फुटबॉल आहे तो सगळ्या जगात पोहोचला आहे आता. बरोबर. म्हणजे अगदी कॅनडा, कॅलिफोर्निया आणि UK मधून सुद्धा माझ्या मित्रांनी त्यांना दाखवलं ज्यांचा काय कोल्हापूरशी काही संबंध नाही आहे. बरोबर. आणि ते एकदम एक्साइटेड झाले की तुमच्याकडे एवढं फुटबॉल आहे, ज्याला गर्दी पण आहे, प्लस तुम्ही इतक्या काय म्हणजे कष्टातनं ते जगवलेलं आहे, इथला जपलेला आहे फुटबॉल. तर माणसं एक्साइट होत आहेत आणि बरं वाटतं की माझ्यापेक्षा एक आपल्या शहरातला आपण पोहोचवू शकलो आणि लोक एकदम एक्साइट होत आहेत. बरं वाटतं, मजा येते. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आता आपला भारत देशाचा क्रिकेट प्रेमी म्हणून ओळखला जातो, तर त्यात आपल्या कोल्हापूरची एक सेपरेट ओळख आहे, फुटबॉल प्रेमी कोल्हापूर म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी करताना तुम्ही फुटबॉलवर तुम्ही डॉक्युमेंटरी करताना तुम्ही याचा म्हणजे कितपत रिसर्च केली, किंवा तुम्हाला काही प्रयत्न करावे लागले? किती वर्ष या सॉकरसाठी बनवण्याच्या मागे तुमचे गेले? म्हणजे बघ, आता मी फुटबॉल महासंग्रामची स्पर्धा होते ना, तिच्यासाठी मी ॲडव्हर्टायझिंगचं काम करतो गेली 15 वर्ष. बरोबर. म्हणजे कोल्हापूरची जी पोस्टरवर जी मुलं आली पहिल्यांदा, ते आम्ही सुरुवात केली. बरोबर. त्यामुळे इथली पोरं इथलं सेलिब्रिटी झाली. म्हणजे जसं मेसीला तिकडं जगभरात ग्लॅमर आहे, तसं आमच्या इथल्या पोरांना इथं ग्लॅमर द्यायचं काम आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली आणि दरवर्षी आम्ही ते करतोय. आता बाकीच्या स्पर्धा पण ते फॉलो करतात. मग व्हायचं कसं, मी ज्यावेळेला इथल्या महासंग्रामाच्या फायनलचा मॅच सुरुवातीला पहिल्यांदा महासंग्रामला ग्राउंड भरायला लागला. बरोबर. मग मी पुणे मुंबईला कामाला मी तर जायचो ना ज्यावेळेला, कारण मी सांगितलं लोकांना की 25,000 माणसं आमच्याकडे फुटबॉल मॅचला असतात, काय थापा मारायला असं तिथल्या यांचं एक हे असायचं. बरोबर. मग आमच्याकडे एवढं नाही, लोकांना माहित कसं काय नाही आहे. मग दुसरी गोष्ट काय व्हायची की आपल्या इथे जी पोरं खेळतात फुटबॉल, बरोबर, कोणतरी MIDCत जातोय, कोणतरी चहाच्या गाडीवर कामाला आहे, कोणतरी संध्याकाळचं इतर सगळे कामं करून येऊन तो काम खेळतोय. आणि पहिलं कसं पहिलवानांना साखर कारखाने वगैरे दत्तक घ्यायचे. मग मला असं वाटायला ह्या पोरांना असं काहीतरी आर्थिक पाठबळ मिळायला पाहिजे. आणि पोरं तालमीसाठी खेळतात आणि तालमींची पण एवढी ताकद नाही की पोरांना एवढे पैसे देऊ शकतो, कारण हे सगळं सामाजिक काम आहे. तिथली पण तालमीची संपादन काय करतात, माणसं वर्गणीच काढतात आणि ती एवढी वर्गणी जमत नाही की ते पगार देऊ शकतील पोरांना. म्हणजे सगळं अस्मितेसाठी चाललंय, म्हणजे आमच्या पेठेचं नाव मोठं करायचं यासाठी सगळं चाललंय. आणि त्यामुळे हा फुटबॉल एवढी वर्षी टिकलाय. म्हणजे तालमींचं योगदान खूप मोठं आहे. मग मला असं काय वाटलं की या तालमींना काहीतरी सरकारी अनुदान मिळालं पाहिजे, याच्यासाठी सरकारी यंत्रणांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि खाजगी उद्योग असतील, टाटा महिंद्रा वगैरे असे लोक असतील, त्यांनी या पोरांना काहीतरी दत्तक घ्यायला पाहिजे, आर्थिक काहीतरी मदत द्यायला पाहिजे. मला असं वाटलं याच्यासाठी आपण काहीतरी डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे. मग बरेच दिवसांच्या पासून मी रिसर्च करतो, 3-4 वर्ष हा विषय डोक्यात आहे. मग पहिल्यांदा डोक्यात काय होतं की फक्त हे प्रेझेंटेशन करायला कंपन्यांना सरकारपर्यंत जाण्यापुरतं हे असावं असं वाटलं. मग रिसर्च मध्ये लक्षात आलं की आपल्याच बऱ्याच गोष्टी चुकत आहेत, प्रेक्षकांच्या असतील, खेळाडूंच्या असतील, संघ रेफरींच्या असतील किंवा अजून कोणाच्या असतील, तर आपण आपल्यात बऱ्याच सुधारणा करायला लागतात. हे जर अजून पुढे न्यायचं असलं तर मग असं ठरलं की हे एक असं मोठं पॅकेजेस काहीतरी करायला पाहिजे. मग असं लक्षात आलं की हे 2-2.5 तासात पण मावत नाहीये. म्हणजे फक्त नावं जरी सांगायची म्हणली तरी अर्धा तास जाईल. कारण विचार केला की क्रिएटिव्हली कमी ह्याच्यात कसं मांडता येईल. मग ऍक्च्युअली ती झाली 25 मिनिटांची आणि फिल्मफेअरचं लिमिट आहे 20 मिनिटातच तुम्ही सांगायचं. बरोबर. त्यामुळे मी ती कट केली 5 मिनिटं परत आणि मग 20 मिनिटाची फिल्मफेअरला पाठवली. म्हणजे अजून 5 मिनिटाची फिल्म कोणाला दाखवलेली नाहीये, मग ती बघता झालेली नाही. ते दाखवायचा काही प्लॅन वगैरे आता कसं आलं, आता फुटबॉल आपल्याकडे बंद पडलाय. आपण डॉक्युमेंटरी भीती व्यक्त केली की हे आपल्या एरियात बंद पडू शकते. आणि ऍक्च्युली तसंच घडलंय. आणि बऱ्याच माणसांनी म्हणजे जुन्या म्हाताऱ्या माणसांनी पण मला सांगितलं की अरे तुम्ही म्हणताय तसं झालंय, आणि आपण काहीतरी करायला पाहिजे. मग आता आमच्या डोक्यात असा विचार आहे की गल्लोगल्ली दाखवायची आपली फिल्म, बरोबर, अनेक जनजागरण करायचे. फक्त इन्सिडेंट सांगतो की मिरजेला खूप मोठ्या मॅचेस व्हायच्या, मग इथल्या टीम्स मिरजेला जायच्या, बरोबर, मग हे सगळं रेल्वेने जायचे. तर मॅच जिंकल्यानंतर ना तिथले जे संयोजक आहेत ते फक्त झोपायची सोय करायची इथल्या खेळाडूंची. बरोबर. अच्छा. आणि मग जेवणाचं तुमचं तुम्ही बघा, म्हणजे फक्त इथून जायचं, तुम्ही फक्त झोपायची सोय, जेवण बिवण काय नाही तुमचं, फक्त राहायचं तुमची सोय.
मग आता मिरजेतनं एक आता मॅच खेळले, समज मॅच 2ला सुरू झाली, 5ला मॅच संपली, तर त्यांच्यातला एक खेळाडू कोल्हापूरला यायचा रेल्वेनं मिरजेवरनं, तो इथं सगळ्यांच्या घरातनं भाजी भाकरी गोळा करणार आणि सकाळी जाणार तिकडं. बघा रात्रभर ती माणसं उपाशी झोपल्यात आपले फुटबॉल खेळाडू. सकाळी जो माणूस घेऊन गेला इथनं ते सकाळी ते खाणार आणि मॅच खेळणार. समज मॅच हारले तर कोल्हापूरला आले, मॅच जिंकले तर परत राहिले, परत तो माणूस इकडे येणार आणि रात्रभर तिथं उपाशी झोपायची माणसं. असा या माणसाने जपलेला फुटबॉल आहे, म्हणजे भरपूर घेतलेला आहे. म्हणजे असं आयतं कोणाला मिळालेलं आहे. खूप लोकांनी हे प्रयत्न केलेले आहेत असे. ही मी तुम्हाला फक्त एक उदाहरण दाखल सांगितलं. मग हे जर असं इतक्या माणसांनी जपले तर असं बंद पडून चालेल काय? चालणार नाही. किंवा आपल्या सगळ्यांना कळायला पाहिजे की एवढं कष्ट आहे. हे कष्ट कोणाला माहिती नाही, फार कमी लोकांना माहिती आहे. हे आहे माहिती आहे, पण ती पिढी बोलतच नाहीये. म्हणजे आता जी 80-85 वयाची माणसं आहेत ते तुम्हाला देऊन सांगू शकत नाही की हे अरे आम्ही असं जपले. म्हणजे तुमचा आता एक उपक्रम आहे की तुम्ही जो सॉकरसाठी बनवलाय तो कोल्हापूरच्या गल्ली गल्लीमध्ये जाऊन लोकांना दाखवायचा आणि त्यांना एक मेसेज द्यायचा की फुटबॉल आपला म्हणजे कोल्हापूरसाठी काय आहे. आणि मग तुम्ही हे वाढवायला पाहिजे का नको हे त्यांनाच कळेल, बंद पडलेला चालेल का. बरोबर. माझा मूळ उद्देश हा होता की बघ मला हे फिल्मफेअर मिळायला पाहिजे वगैरे ह्याच्यासाठी मी बनवलेलं नाही. फिल्मफेअर हा बोनस आहे. मी बनवले कशासाठी माझ्या गावचा फुटबॉल गावभर बाहेर पोहोचायला पाहिजे, बेसिक हा अप्रोच होता आणि काही फंडिंग यावं. आता बोनस आहे की फिल्मफेअर मुळे काय झालं, लोक सिरियस बघायला लागले की एवढं फिल्मफेअर मिळाले म्हणजे बघूया त्याला. हा प्लस पॉईंट आहे. मग बेसिक समज आपण जर फुटबॉल वाढीसाठीच बनवला आहे आणि जर फुटबॉल बंद पडला तर आपण सगळ्यांनी मिळून ते दाखवायला पाहिजे आणि प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. आणि आता आम्ही सगळ्या तालमींच्या बरोबर संपर्क करायला लागलोय, तर सगळ्यांची इच्छा आहे की आपण दाखवूया आणि चालू करूया. असं आहे. म्हणजे तुम्हाला सपोर्ट सपोर्ट खूपच सपोर्ट. नाही, कोल्हापूरच्या लोकांचं ऍक्च्युली तुम्ही फिल्मफेअर बनवला ना तर कोल्हापूरच्या लोकांना भरपूर म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही एवढे जुने काळाचे प्लेयर शोधला, म्हणजे जे लोकांना माहित पण नव्हते त्यांचा तुम्ही जाऊन इंटरव्ह्यू वगैरे घेतला, कधी काय खेळले काय खेळले, या सगळ्या गोष्टी म्हणजे आता आम्हाला इथून तिथे तुमचं घर शोधायला पण आम्हाला मॅपवर शोधून सापडत नव्हतं. मग एवढे प्लेयर जाऊन तुम्ही घरी कसे शोधला? म्हणजे आता फुटबॉल महासंग्रामची स्पर्धा आहे ना, सतीश सूर्यवंशी फुटबॉल महासंग्रामची स्पर्धा घेतली. बरं. तर ते स्वतः फुटबॉल प्लेयर आहेत आणि त्यांचा हे सगळं आयोजनामुळं फुटबॉल वाढवण्यासाठी ते प्रयत्न करतात. तर त्यांना हे सगळे प्लेयर माहिती आहेत, त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन असते, चर्चा असतात. त्यांच्यामुळे मला हे समजायला लागलं की ही माणसं आहेत आणि मग ह्या माणसांची मुलाखत घेतली तर ते चांगलं होऊ शकते. बरोबर. ह्याच्या मागे जे रिसर्चचा जो भाग आहे ना त्याचा सतीश सूर्यवंशींची मला खूप मदत झाली. कोल्हापूरबद्दल प्रेम म्हणून तुम्ही माझ्या गावातल्या खेळाने लोकांना आम्हाला चॅलेंज करतात. म्हणजे मी सांगतोय जर माझ्या फुटबॉलला 25,000 माणसं जमतात, तुम्ही आम्हाला जर चॅलेंज करताय की असं कुठं असतंय काय, तर मग तुम्हाला दाखवायला पाहिजे ना. चॅलेंज एक्सेप्ट केलं आणि प्रूव्ह करून दाखवलं त्यांना. हे मला काय प्रूव्ह करायचं नव्हतं, पण आमच्या गावातलं हे आहे तुम्ही इतिहासासकट बघा. बरोबर. म्हणजे असं नको की आम्ही नुसतीच 25,000 माणसं नाही आहेत, तरी 25,000 जमायला किती पिढ्यांनी कष्ट केले हे पण बघा. म्हणजे त्याचा एक फायदा काय झाला की आमच्या पोरांना पण कळालं की हे एवढ्या वर्षाचा आहे. म्हणजे अनवाणी खेळत होते, मग पोलंडची माणसं आली, मग आम्हाला बूट घालायचं कळालं. मग ब्रिटिश माणसांच्या बरोबर आमच्या माणसांनी लगांसारखी मॅच खेळलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे ना. ब्रिटिशांच्या बरोबर जर कोल्हापुरातली माणसं जर फुटबॉल खेळतात त्यांच्या काळात आणि ते एक बरोबरीत रोखतात, म्हणजे असं नाही की हारले, कसलीही ट्रेनिंग नसताना ब्रिटिशांना जर रोखतात आणि तेव्हा किती गर्दी झालेली आणि काय, नुसतं त्या माणसाच्या तोंडात ऐकलं ना अंगावर काटा येते. मग हे सगळं डॉक्युमेंटरी घेतलं ना, त्यामुळे ते चांगलं झालं. फक्त तुम्हाला एक शो करायचं होतं की बाबा कोल्हापुरात फुटबॉल आहे आणि हे बघा माझं शहर फक्त अंबाबाई देऊळ, रंकाळा, चप्पल, मिसळ ह्याच्या पलीकडे आहे आणि ही आमची संस्कृती आहे आता. बरोबर. त्यामुळे बघ फिल्म मध्ये मी ह्यातलं कुठलंच जुनं जे कोल्हापूरचं प्रतीक म्हणून आहे ते कुठलंच वापरलेलं नाही. बरोबर. नाहीतर कोल्हापूर म्हणलं पहिला अंबाबाई देऊळ दाखवतोय, रंकाळा दाखवतोय, चप्पल गुळ हे दाखवते आपण, पहिला पेटा दाखवते. मी यातलं काहीच दाखवत नाही, कारण ही मला नवीन ओळख आहे कोल्हापूरची. लोकांना सांगायचं आहे की फुटबॉल ही ओळख आहे कोल्हापूरची, जुनी ओळख आहे ती तुम्ही बाहेर काढली. आता बघ जे कोण कोल्हापुरातले आर्टिस्ट असतील ते जेव्हा कोल्हापूरचं कंपोजिशन करतात त्यात फुटबॉल नसतोय. बरोबर. चप्पल असते, गुळ असते, सगळं असते, फुटबॉल नसतोय. तर आता फुटबॉल यायला पाहिजे, सगळं आता यायलाच पाहिजे. मग आता इथून म्हणून द सॉकर सिटी नाव ठेवण्यामागचं कारणच आहे कोल्हापूर द सॉकर सिटी. म्हणजे आता कसं असतं माहितीये का, तुम्ही आता फिल्म वगैरे करताय, आपल्या लोकांचं कसं असते, अरे काय वेस्ट ऑफ टाइम आहे, काय करतोय. मग तुम्हाला काय असं स्ट्रगल करावं लागलं? म्हणजे मला घरातल्यांनी 4 वर्ष बाहेर काढले. 4 वर्ष माझ्यावर कोणी बोलत नव्हतं, अजिबातच बोलत नव्हतं. मग नंतर बोलायला लागले. मग आता अजून पण काय लोकांना घरातल्यांना काय एवढं काय फार चांगलं होतं असा विषय नाही, पण फिल्मफेअर मिळाल्यावर पेपरला पहिल्या मानावर फोटो आला. म्हणजे आमच्या घरात काही कळते असा काही विषय नाही. फिल्मफेअर मिळाले म्हणजे काय झालंय,
फक्त काय पेपरला पहिल्या वारणार फोटो आला म्हणजे पोरग्याने काहीतरी केलं बरं. म्हणून मग जरा रिलॅक्स आता खुश आहे आता म्हणजे तुला किती पण वेळ लागला तरी चालतं म्हणजे एवढा सपोर्ट मिळतो बरोबर. आणि कसं असते मग घरातल्यांना पण काय असते की तुमचं चांगलं होण्यासाठी त्यांनी काही गोष्टी बघितलेल्या असतात बरोबर. त्यामुळे तुम्ही रुटीन मध्ये जावं असताना वाटत असते तुम्ही तुमची जिद्द असते तुम्हाला कॉन्फिडन्स असते त्याच्यावर तुमचं चाललेलं असते पण हा विरोध हा प्रत्येकालाच होतोच तसा नवीन काय करायचं बरोबर. तुम्हाला कसं वाटतं ज्यावेळी ब्लॅक लेडी तुम्हाला हातात मिळाली त्यावेळी म्हणजे एक मोठ्या प्लॅटफॉर्म म्हणजे आता तुम्हाला गोष्ट सांगतो आम्ही हे फक्त टीव्ही मध्ये बघायचो घेतोय कसं काय असते आणि असं वाटायला हलकं आहे पण आता मी उचलून बघितलं ना खरोखर आतून एक वेगळीच फील येते आणि याचं वजन पण जास्त आहे. तर म्हणजे कसं वाटलं तुम्हाला? पहिली गोष्ट कसं आहे मी ज्याच्या प्रकारचं काम करतोय आता किंवा मला जशा प्रकारे सिनेमे बनवायचे आहेत तर तसं मला कधीच माझा उद्देश नव्हता की आपण फिल्मफेअर मिळवूया किंवा 25 कोटी गल्ला करायला पाहिजे. माझ्या डोक्यात काय माझा विषय मला चांगला मांडायचा आहे आणि लोकांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचायला पाहिजे. माझा मूळ उद्देश हा कायम आहे काम करताना. जसं की आता ही फिल्म बनवली मला लोकांच्यापर्यंत पोहोचवायचं लोकांनी बघायला पाहिजे त्यात लोकांनी इंटरॅक्शन करायला पाहिजे त्यांना काय घेता आलं तर घेता आलं पाहिजे. तसंच माझ्या फिल्म बद्दलचा पण विषय आहे आणि मला काय माहिती नव्हतं फिल्मफेअरला एवढी क्रेज आहे वगैरे. मग फिल्मफेअर मिळाल्यानंतर मला जाताना लक्षात यायला लागले की लोक थांबतात आणि सेल्फी वगैरे काढतात पेपरला फोटो आल्यामुळे किंवा मुलाखती वगैरे बघतात आणि मग हे मजा देणारा आहे चांगला आहे मस्त वाटतंय. सरांनी 13 वर्ष स्वतःच्या खिशातले पैसे घालून आपल्या कोल्हापूरचा फुटबॉल जगात प्रसिद्ध व्हावा आपल्या कोल्हापूरमध्ये फुटबॉल एवढा फेमस आहे हे जगांना दाखवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून हा सॉकर सिटी बनवला आहे. तर सर त्याच्याबद्दल तुमचं भरपूर आभारी आहोत आम्ही कोल्हापूरकर आभारी आहोत. आता बघ आता कसं आहे बघ हे मी कोल्हापूरसाठी करतो म्हणून केलेलं नाही. मला असं वाटलं की माझ्या गावाचा आहे नाही पोहोचायला पाहिजे. बरोबर माझा असा उद्देश नव्हता की आता आम्ही कोल्हापूरसाठी काय ते करणार आहे असं काय नाही. हे मला माझी गरज होती की मला माझ्या गावात जे एवढं भारी आहे प्रॉब्लेम काय व्हायचा बघ शाहू स्टेडियम पासून आपण वर जातोय पर्यटक आहेत ना ते गाड्या लावतात शाहू स्टेडियमला आणि त्यांना माहितीच नाही की डाव्या हाताला इथे एवढं जी क्रेज एवढी आहे कोणालाच माहिती नाही. मूळ उद्देश हा होता की हे पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत त्यामुळे माझी गरज होती. मी असं कोल्हापूरसाठी वगैरे काही केलेलं नाही आणि जे केलंय ना ते कोल्हापूर मिळालंय. आपल्या कोल्हापूरच्या फुटबॉलसाठी म्हणजे एक असा इन्सिडेंट झाला तर ती जे प्रेक्षक आहे जे बघायला जातात ग्राउंडमध्ये त्यांच्यासाठी तुम्ही म्हणजे आपल्यासाठी हा गौरव आहे की त्यांनी सरांनी सॉकर सिटी म्हणून आपल्याला रिप्रेझेंट केले इंटरनॅशनल लेवलला. तर तुम्ही त्यांनाच एक मेसेज द्या म्हणजे कसं होईल तुम्हाला आज लोक आयडल समजतात कोल्हापूरची कारण तुम्ही कोल्हापूरच्या सॉकरसाठी एवढं मोठं काम केलेलं आहे. तर तुमच्या थ्रू त्यांना एक मेसेज जाऊ दे. मला काय म्हणायचं आहे की आपण आता कोण भांडण करायचं म्हणून कोण जात नाही फुटबॉल बंद करायचं म्हणून कोण जात नाही. सगळेजण खेळाची मजाच घ्यायला जातात. बरोबर कोणाच्या तरी व्यक्त होण्यानं दुसरा कोणतरी दुखावलं जातोय. ऍक्च्युली भांडण करायचा उद्देश नसतोय कोणाचा पण आपल्या अशा काही वागण्यांमुळे डायरेक्ट फुटबॉलच बंद पडतोय हे आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि आपण काही गोष्टींची आचारसंहिता स्वतःलाच लावून घ्यायला पाहिजे. असं आपण नाही म्हणायला पाहिजे की प्रशासनाचं चुकतंय पोलीस प्रोटेक्शनच पाहिजे म्हणजे दुसऱ्याच्या आपलंच आहे ना हे. आपण घरात आपण लग्नाला एका आपल्या कुठल्या तरी मुलग्याच्या घरात लग्नाला जमलो तर आपला उद्देश नसतो ना भांडण करायचा. आपण कसं एकमेकाला सांभाळून घेत असतोय पंढरपूरची वारी असते पोलीस प्रोटेक्शन वगैरे काही नसते सगळेजण एकमेकाला सावरून घेतो. बरोबर आतापर्यंत हे असंच आलंय कोल्हापूरचा फुटबॉल म्हणजे असं म्हणत नाही की मी असं पाहिजे कोल्हापूरचा फुटबॉल असाच आलाय आतापर्यंत पंढरपूरच्या वारीसारखा कुणीतरी कुणाचं काहीतरी केले आणि हे मस्त सांभाळून घेत आले. काही गोष्टी गैरसमजानं होतात प्रत्येकानं असं ठरवलं पाहिजे की आपण की आपलं आहे आणि आपण काय पण झालं तरी भांडायचंच नाही. फक्त म्हणजे मंडळाचा तालमीचा न विचार करता आपल्या कोल्हापूर शहराचा विचार करा आणि त्या पद्धतीनं आपला फुटबॉल असाच वरती जावा हीच आमची अपेक्षा आहे. आणि सर तुम्हाला पुढच्या कामासाठी भरपूर शुभेच्छा. असंच तुम्ही आमच्या कोल्हापूरचं नाव पुढे नॅशनल इंटरनॅशनल लेवलला तुम्ही पोहोचवा. आता तर पोहोचवलेच अजूनच तुम्ही असं काम करावं आमची इच्छा आहे. खूप धन्यवाद. थँक्यू सर. खूप धन्यवाद. थँक्यू. आणि ही सरांची ब्लॅक लेडी जर कोणाला हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा बिंदास. तुम्हाला याच्यावर सेल्फी वगैरे काढण्यात म्हणजे आपलं नशीब की कोल्हापुरात आली नाहीतर मोठ्या मोठ्या हिरोंना वगैरे मिळतात आपल्याला कधी हे पकडायला मिळत नाही. जर कोणाला इच्छा असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला सरांची भेट घालून देऊन सरांची सेल्फी घेऊ. सेल्फी म्हणलो सेल्फी घेऊ आपण त्याच्यासोबत. थँक्यू.